तर वसईतील अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। रस्ते जलमय झाल्यामुळे पायी प्रवास करणं धोकादायक झालंय। त्यामुळे आता स्थानिकांकडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलं जातंय। पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक नागरिकांनी ट्रॅक्टरमधून प्रवास करण्याचा पर्याय स्वीकारलाय। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। याचाही आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देशमुख यांनी। वसईमध्ये 3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। नागरिकांची येण्या जाण्याची सोय म्हणून आता थेट ट्रॅक्टरमधून नागरिकांना स्टेशनच्या इकडे पोहोचवावं लागतंय। दादा, कशा प्रकारे तुम्ही सेवा देताय लोकांना? पाणी खूप भरले, ट्रॅक्टरमधून थेट ये आण करायला लागते। ट्रॅक्टरमध्ये जेवढं पाणी जातं जेवढं माणसाला बसून आम्ही जिकडे जायचं त्यांना तिकडे नेऊन सोडत आहे। त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करत आहे, एवढंच। पण आता पाणी खूप भरले, तुम्ही ट्रॅक्टरमधून सगळीकडे फिरताय, तर कसं पाणी भरलंय? पाणी सनसिटीला खूप भरलेलं आहे आणि नाक्यावरती आपल्या स्टेशनला पण पाणी आहे खूप। आपण बघू शकतो नागरिक इकडे ट्रॅक्टरमधून पाणी नेत आहे। काय सांगाल तुम्ही ट्रॅक्टरमधून ये जा करताय, किती पाणी भरलंय? खूप पाणी भरलंय। तुम्हाला चालायला देखील जमतंय का? नाही जमतात। दादा, काय सांगाल तुम्ही? पाणी खूप भरलंय, आपण बघू शकतो एकंदरीत पाणी किती भरलंय? गुडघ्या एवढं पाऊस आहे, लोकांनी बाहेर येऊ नये विनाकारण। आपण बघू शकतो लोक आता ट्रॅक्टरमधून थेट प्रवास करतायत। पाण्यामुळे इकडे नागरिकांची अडचण मोठ्या प्रमाणावरती होताना दिसते, तर काही दुचाकी या बंद पडलेल्या आहेत। त्यामुळे आता नागरिकांनी काय सांगाल ताई? आमच्या इकडे तर एवढं पाणी खायची पण मुसीबत झाली आहे। किती दिवसापासून पाणी तसंच आहे? हा 5वा दिवस आहे। रात्री पाणी भरलंय आणि अजून लाईट नाहीये, शनिवारपासून अजून लाईट नाहीये। पाणी नाही, प्यायला, आंघोळीला नाही, नाही, कशालाच पाणी नाहीये। लाईट आहेत का? काहीच नाही। आता शनी, रवी, सोम, मंगळ आणि आजचा दिवस बुधवार 5वा दिवस लाईट नाहीये। आपण बघू शकतो त्यामुळे अडचण आता नागरिकांना होताना पाहायला मिळते। या पाण्याचा निचरा कधी होईल आणि सर्व इकडचे नागरिकांच्या समस्या कधीपर्यंत सोडवल्या जातील हे बघणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.